तर जसे टीमनं टॉस जिंकला क्षेत्रक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय फलंदाज मैदानामध्ये दिसला जास्त वेळ घेऊ नका. साईश मात्रे सेकंडला नॉट सेकंडला भूषण मात्रे. ग्रीन सिग्नल पंचांचा येताना मात्र पाहायला मिळेल. पहिला षटक आणि या नावाची चर्चा राहिली आहे. साहिल चव्हाण सातत्याने मात्र एक मोठं नाव आपल्या मात्र या विभागातील मात्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर एक चांगली गोलंदाज सातत्याने चर्चेत राहिलेत. मन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं. वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही आणि तो बॉल चालला सीमारेषा पार. पहिलाच बॉल खराब. वाईट +4 5-6 पहिल्याच बॉलवरती कोणतीही मेहनत न करता इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. विठ्ठल जासे आणि मंजू स्पोर्ट्स चिरनेर दोन्ही संघांचा विचार केला तर अनेक चांगल्या स्पर्धांमध्ये मात्र या टीमची मात्र जरा चर्चा राहिली गेली आहे. इथून चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. 5 बॉल इथून मात्र आपण 5 हवा आतापर्यंत मात्र खर्च केलेत आणि महत्त्वाची मॅचमध्ये तुम्हाला चांगले गोलंदाजी करावे लागेल. सातत्याने मात्र नाव चर्चेत राहिले गेले. परंतु इथून पाहायला गेलं तर या षटकामध्ये सध्याच्या घडीला ना धावा आल्यात. वाईट बॉल आणि +1 म्हणजे 5 हवा मात्र इथून प्राप्त करून घेत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. साईशला पाहतोय. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूला भूषण मात्रे नॉन स्ट्राईक एंडला भरपूर सारा मात्र अनुभव त्यांच्याकडे आहे. नॉन स्ट्राईक एंडला त्यांना माहिती आहे मॅच जोरदार अपील इथे मात्र केला जातोय. 6 मध्ये अडकले जातात आणि होय फलंदाज बाद. लेग बिफोर द विकेट आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एक महत्वाची विकेट सातत्याने नावाची चर्चा राहिली आहे. साईश मात्रे बॅक टू द गॅट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेहमी साईश पास झाल्यानंतर मात्र परिपूर्ण जबाबदारी आपल्यावरती मात्र घेणारे खेळाडू जयदीप मात्रे यष्टीरक्षक म्हणून साधारण यशस्वी राहिले टीम जासेसाठी. आणि बॅटिंग ही आपण अनेक वेळा मात्र चांगली करताना मात्र पाहायला मिळाले. तेच मात्र फलंदाज मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतात. भूषण मात्रे आणि जयदीप मात्रे लिजेंड जोडी जास्त टीमसाठी मात्र सातत्याने राहिले गेले. अनेक वर्ष या जोडीला आपण अनेक स्पर्धांमध्ये मात्र खेळताना पाहतो. आता इथून समीकरणं तुम्हाला चांगली बांधावी लागेल. साहिल चव्हाण सारख्या गोलंदाजांवरती मात्र इथून आणखी काही धावा घेऊन हा षटक थोडासा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न मात्र तुम्हाला करावा लागेल. साहिल चव्हाण षटक क्रमांक पहिला मार्ग असतं. 5 हवा वाईट बॉलवरती आल्यात. त्याच्यानंतर परिपूर्ण मात्र आपण पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी मात्र इथून हा षटक मात्र जाताना पाहायला मिळते. वाव 30 मात्र पाहायला मिळाला. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न दूरवर ठेवला गेलाय. इथून आलाय डॉट बॉल. थोडेसे नाराज झाले असतील. वाईट बॉल आला तिथे नंतर मात्र पाहायला गेला तर चौकार आला. कारण त्या अगदी नशिबाच्या धावा मात्र इथून पाहायला मिळाल्या. परंतु
इथून आता प्रत्येक बॉल ते टिचून न मात्र टाकताना पाहायला मिळतात. 2 बॉल टाकले तर 2 बॉल मध्ये मात्र आपण पाहायला गेले तर अप्रतिम फुलटॉस फॉल वेग होता. तिथे मात्र पाहायला गेला तर संधी आहे रनआउटची. ओ हो चतुराई भूषण मात्र यांची मात्र पाहायला मिळाले. धाव गेले मात्र ही कंप्लीट. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती. क्रमांक 1चा षटक मात्र मार्गस आहे. इथून या षटकामध्ये धावा येतील की त्याची चर्चा पाहायला मिळेल. साहिल चव्हाण नेहमी सातत्याने P1चा षटक घेऊन येतात आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या नावाचा परिचय देतात. साहिल चव्हाण गोलंदाजी मार्कवरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला षटक घेतलाय तो विश्वास आणि पहिल्या विकेटही प्राप्त करून दिला ना. महत्वाची विकेट साईशला बाद करण्यामध्ये यशस्वी. सॉफ्ट ड्राईव्ह खूप छान पद्धतीने मात्र भूषण म्हात्रे HB फॅन क्लबचे सन्माननीय वीरू पाटील आणि बालू पाटील मोठीजू यांच्याकडनं या स्पर्धेला 3,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. मनाच्या अंतकरणापासून या दोन्ही मोठीजू गावांच्या सुपुत्रांचं आम्ही आभार मानतोय. भूषण मात्रे मैदानामध्ये आहेत ना. मोठी खेळी खेळताना मात्र सातत्याने पाहायला गेले जयदीप मात्रे, परंतु स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला. या खेळाडूंना मात्र अनेक वेळा मात्र आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलं. तेच चर्चा आपण करत होतो. मोठी खेळी करण्याची मात्र सातत्याने चर्चा आणि बॉल सीमा पार. ताकदीचा वापर केला, टायमिंगही प्रॉपर केला, अनुभवाचा परिपूर्ण वापर करून मात्र बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयदीप मात्र यांच्या बॅटमधून आला हा षटकार. धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. जो टार्गेट हवाय तो टार्गेट पूर्ण करताना, परंतु आता जाळ्यामध्ये अडकले क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल. जयदीप मात्रे बॅक टू द आउट. त्यांचं काम केलंय तमाम करणं. शॉर्ट क्रिकेटमध्ये अप्रतिम फलंदाजी केली आहे. एखादा मोठा फटका खेळावा त्याच्यानंतर मात्र फलंदाज बाद झालं तर काही इथून एवढा परिणाम होताना पाहायला मिळत नाही. जयदीप मात्र एक षटकार ठोकून 4 बॉलमध्ये 7 करत मैदानाच्या बाहेर धावफलकावरती. धावा 3 आहे त्या मात्र पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती. महत्वाची विकेट ही मात्र प्राप्त करून दिली आहे, परंतु इथून षटक आहे ना. ज्या पद्धतीने मात्र विठ्ठल जासईनं मात्र टार्गेट केला. विकेट 2 जरी गेले असते तरी सुद्धा महत्वाची मात्र विकेट मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. इथे 13 धावा धावफलकावरती. 2 विकेट माघारी. नवीन फलंदाज संयम मात्रे मात्र मैदानाच्या मध्ये येऊन होताना पाहायला मिळतात. इथे निकेतनला पाहतोय. क्रमांक 2 षटक इथे मात्र घेऊन येत असताना मात्र पाहायला मिळतात. इथे चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेलात तर महत्वाचा राहिलाय. साहिल चव्हाण आणि त्याच्यावरती आलेल्या मात्र 13 धावा. त्यानंतर मात्र अगदी सुस्थितीमध्ये रणनीती होती ना. 2 विकेट जरी गेले असले ना तरी महत्वाच्या धावा ज्या हव्यात ते प्राप्त करून घेतल्यात. आता एक चांगला बॉल इथे मात्र गॅप शोधून काढल्या. वा फ्लॅट आहे शूटर बॉल. त्याला मात्र शूट केलाय. मिडॉमच्या डोक्यावरून बॉल. परफेक्ट शॉट सिलेक्शन. सीमा पार. आले धावा 6 षटकार. त्याने मात्र राहिले गेले. साईश नंतर मात्र भूषण मात्र अनेक वर्ष मात्र अगदी अनुभवाचा परिपूर्ण वापर करतात. धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र ते केला जाते. ऑन साईडला दिशा दिली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहायला गेलं
दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्किड झाला, त्याचाही फायदा झालाय. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. मोठी धावा संख्या मात्र पूर्ण करण्यासाठी मात्र यशस्वीरित्या पूर्ण मात्र ही वाटचाल होत असताना मात्र इथे पाहायला मिळतात आपल्याला. उर्वरित अजूनपर्यंत 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये अजूनपर्यंत धावा बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातील, कारण इथून अनुभवाचा परिपूर्ण वापर भूषण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचे मात्र एक महत्वाचे खेळाडू सातत्याने नाव चर्चेत राहिला. बॅकफुटला बा स्ट्रेच केला, बॉडीला एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र घेतली गेली आहे. एका धावेवरती समाधान. दुसरीचा प्रयत्न जरूर केला असता रनआउटची संधी निर्माण झाली असती. आणि या एका धावेवरती मात्र धावफलक पुढे मात्र जाताना पाहायला मिळेल. 22व्या धावफलकावरती 2 विकेट माघारी गेलेत. आत्तापर्यंत या षटकामध्ये आलेत 9 धावा. मागच्या मॅच षटकामध्ये पाहायला गेलं तर 13 धावा इथे मात्र आल्या होत्या सुचित जाधव यांच्या मात्र गोलंदाजीवरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा आल्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 22 धावा. मिथुन म्हात्रे, कोपरोली एक्सप्रेस यांचे रे शुभागमन आणि त्यांचे करूया सहज स्वागत. चांगला बॉल आणि त्याचबरोबर पंचांकडून DRची मागणी करण्यात आली. बॅटिंग चेक जाईल. एक एक धाव, एक एक बॉल महत्वाचा आहे. 22 धावा स्थिर मात्र धावफलकावरती जरूर पाहायला मिळत येते. थोडंसं दुर्वा ठेवण्याचा प्रयत्न निश्चित निर्माण केलाय. फेअर डिलिव्हरी. आणि आता इथून ह्या इनिंगमध्ये शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सुचित जाधवकडनं मात्र अपेक्षित होते, ती मात्र होताना पाहायला मिळाली नाही. तिथे 13 धावा आल्या ना, त्याचमुळे मात्र हा संघ आपण पाहायला गेला सध्याच्या घडीला त्या खेळावरती मात्र विश्वास. विकेट घेतली. आता पाहायला गेलं तर फिरकी गेट बॉल कदाचित स्टॉप झालाय. व्हाईट बॉल. ओ हो, व्हाईट बॉल आलाय म्हणजे एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. अजूनपर्यंत बॉल डिलिव्हरी करायचा आहे. चांगली मात्र धावसंख्या परिपूर्ण मात्र वापरताना मात्र पाहायला मिळाले. निर्माण केली आहे. 23 धावा. गोलंदाजींची काही कमी नाही आहे. दासईकडे दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये मंजी स्पोर्ट्स चिरनेर. मोठी मॅच सुपर 3 मध्ये जाणारा मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याही फटक्यामध्ये ताकद आहे. नाही थांबणार. बॉल सीमा पार होणार. आल्या धावा इथून मात्र शेवट गोड करणारा फलंदाज संयमच्या बॅटमधून षटकार. करायचंय. प्रत्येक जण स्वप्न घेऊन आले.
चॅम्पियन व्हायचं अगदी अफलातून आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारले गेले. श्री बापूजी देव चषक 2026 श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित ट्रॉम्बे कोळीवाडा थेट मुंबई नगरीतून उरण तालुक्यामध्ये आलेत. काल काय खेळ झालाय, खूप छान इथे मात्र पाहायला मिळालं. तर ट्रॉम्बेकर आज या मॅचचाही आनंद घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं सरचं स्वागत करूया. अंतिम टप्प्यामध्ये मात्र हा खेळ मात्र येताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यासाठी केला होता ठस शेवट गोड व्हावा आणि शेवटाकडे वाटचाल करत असताना मात्र पाहायला गेलं तर अखंड 4 दिवसीचा क्रिकेट आणि आयोजनाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, भरपूर अजून 5 वाजलेत, 3 सामने अजून बाकी आहेत. दोन सेमीफायनल फायनल चा टीम जास्त आहे प्लीज. चित्रशी सजवून घ्या, लगेच फलंदाजी मैदानामध्ये गेलेत. सुपर 3 मध्ये डेर दाखल मात्र या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाला संघ ट्रॉम्बे कोळीवाडा सास जो पाहायला मिळाला. आणि या पिरकोण हा संघ सुद्धा मात्र अगदी तेवढ्या थाटानं मात्र इथून सुपर 3 मध्ये डेरे दाखल झालाय. आता 12 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत. मंजू स्पोर्ट्स चिरनेर टीमला आणि का बनल्या तर मात्र मग चिरनेर सुपर 3 मध्ये जाईल, नाही बनल्या तर विठ्ठल दासई. दोन्ही टीम चांगल्या आहे. सातत्याने मात्र या नावांची चर्चा मात्र राहिली गेली आहे. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. 12 बॉल 30. अच्छा, रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर अप्रतिम मात्र खेळ पाहायला मिळाला. सुपर डुपर स्पर्धा मात्र यशस्वी होताना पाहायला मिळाली. चर्चा राहिली गेली. आयोजन कसं असल्याचं उत्तम उदाहरण त्याचं सादरीकरण मात्र पाहायला मिळालं आपल्याला. आदरणीय चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित प्रितेश दादा पाटील यांची मेहनत, त्याच्यानंतर आमचे अम्मे दादा पितले, अक्षय दादा असतील, अनिकेत ठाकूर असतील, मुख्य आयोजक म्हणून आपण पाहायला गेला तर या स्पर्धेला परिपूर्ण कशा पद्धतीनं पुढे न्यायचं, यशस्वी करायचं, बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट मात्र खेळाडूंना कशा पद्धतीने मिळेल त्यासाठी मात्र प्रयत्न करायचं, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या ना. त्याच्यानंतर मात्र या वनवैभव आपण पाहायला मिळाला. श्री बापूजी देव चषक 2026 ग्रीन सिग्नल पंचांचं मत त्यांना पाहायला मिळालं. पहिला षटक आणि या तन्मयला पाहतोय ते महत्वाचे गोलंदाज सातत्याने चर्चेत राहिलेत. हा खेळ चला बघा, खूप वेळ इथे मात्र खर्च केला जातोय, कारण या वेळामध्ये कमीत कमी 4 षटकांचा खेळ झाला असता. पहिला बॉल मागचा मात्र पाहायला गेला तर पहिल्या इनिंगमध्ये साहिल चव्हाण मात्र खर्च केल्या होत्या 5 धावा आणि या गोलंदाजाने केलाय डॉट बॉल. नवीन स्पोर्ट चिरनेर सुवर्ण संधी सुपर 3 मध्ये जायचं जवळ. इथून मात्र पाहायला गेलं तर रोख रक्कम 1,11,155 रुपये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. फटका फसला तिथे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक काय नाही सोडणार झेल, कारण हा चितारा आहे. चिताच्या चपलाने मात्र बॉलवरती आले. डाऊन द बॉल पकडला गेला. झेल महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे. षटक क्रमांक पहिल्याच ओव्हरमध्ये जी विकेट हवी आहे ते विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज प्रदीप बॅक टू डग आउट. नवघर गावाची देवी
सुंदर संगीत आपण ऐकलं तर अगदी सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने मात्र ते खेळाची मांडणी केली. पहिला बॉल इथून मात्र डॉट आला, त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त करून दिली. खासियत मात्र नावाचा परिचय तन्मय मात्र देताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज कुणाल मात्र पाहायला मिळत आमचे डीजे ऑपरेटर. खूप छान पद्धतीनं आज संगीतमय वातावरण त्यांनीही केलं. त्यांचे सरचे स्वागत आपण करूया. धाव आलेली नाही आहे. बॉल झाले आतापर्यंत 2 महत्वाची विकेट तरी प्राप्त करून दिली आहे. तन्मय त्यासाठी मात्र ओळखले जात आहे. त्याचा परिचय मात्र त्यांनी या 2 बॉलवरती दिलाय. अकुटप्प्याचा बॉल थोडासा मात्र अनशॉटला आडव्या बॅटनं मात्र खेळण्याचा प्रयत्न एकदा मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. चुपत परेश आहेत ना तोपर्यंत मात्र आपण पाहायला गेला तर या खेळाडूंची काशात मात्र राहिली आहे. ज्या पद्धतीनं भूषण आणि जयदीप यांच्या बॅटमधून षटकार आले, धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच पद्धतीने मात्र इथून गॅप शोधून काढल्या. बॉल चालला 1 टप्पा सीमारेषा पलीकडे. धावाला 4 परेशांच्या बॅटमधून मात्र आता धावा येताना पाहायला मिळतील का त्याची चर्चा. अप्रतिम वातावरण निर्मिती सकाळमध्ये आता सकाळच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करताना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण आता 5:20 झालीत. अजून 2 सामने बाकी आहेत. म्हणजे जवळपास आणखी एखाद तास तुम्हाला मात्र या मैदानामध्ये थांबायचं आहे आणि बक्षीस वितरण त्याच्यानंतर आपल्याला मात्र पाहायला मिळेल. चांगला आहे मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला गेला तर एकदा मात्र घेतली गेली आहे. एका धावेनं मात्र इथूनही या मॅच मध्ये राहण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. कुणाल आहेत आणि कुणाल आणि परेश जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना मोठी फलंदाजी करण्यामध्ये ही दोन्ही फलंदाजांना आपण एक वेळा मात्र पाहिले. 7 बॉल आणि 24ची गरज आहे. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती जर का मोठा फटका एखादा आला तर मॅच बनवू शकतो. इथे मात्र पाहायला गेलं तर 7 बॉलमध्ये 24ची गरज. ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. एकच धाव घेण्याचा प्रयत्न तोही घेते नाही कारण विश्वास सुतावरती दाखवताना पाहायला मिळतात. कारण आता येणारे 6 बॉलमध्ये मात्र 24ची गरज आहे. चला एकत्र येऊ नका लगेच. चला क्षेत्ररक्षक सजवा. 6 बॉल 24 समीकरण हा किती साधं सोपं आपल्याला वाटतंय तेवढं नाही आहे. या मॅच मैदानामध्ये धावा येत नाही आहेत. मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर धावा बनवण्यासाठी भरपूर तुम्हाला मेहनत क्लास इथे मात्र दाखवावा लागतो. परंतु इथून आता बनवायच्या 6 बॉल आणि 24 धावा चिरनेरी टीमला विरुद्ध जासई 2 संघांमध्ये मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संयम मात्रे आता स्वतः गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर सारी चर्चा या नावाची अनेक वेळा राहिली गेली आहे. डिफेन्सिव्ह मास्टर म्हणून ओळख राहिली आहे. 6 बॉलमध्ये 24. 6 बॉलमध्ये 24 बनवायच्या तिथे. जरी कठीण वाटत असलं तरी क्रिकेटमध्ये कधीच कोणतंच आव्हान तोकडं किंवा कठीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. 6 धावा पालकावरती मात्र आल्यात. विजयासाठी मात्र 6 बॉलमध्ये मात्र तुम्हाला बनवायच्या 24 धावा. सुजित पाटील सारडे चला या मंचावरती बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्याला सर्वांना आता आमंत्रित केलं जातोय. परेश परदेशी जामध्ये अडकतील का नाही आहे. थोडासा मातेतून दूरवर क्षेत्ररक्षकांच्या पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण झाली आहे. एकच धावेवरती समाधान मानावा लागेल. परेश मात्र इथून नाराज. नो बॉल आलाय म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती येताना मात्र पाहायला मिळतात. फ्रीटचा बॉल नशिबाची साथ थोडीशी का होईना मिळाली आहे. बॅटिंग करणारी टीम चिरनेर आणि खास करून येते मात्र फलंदाज परेश परदेशीला. परंतु आता स्ट्राईकला आहेत कुणाल.
कुणाल केने के आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर आणि तिथे वाव आणि इथून हे नशिबाची साथ आहे ना. काय काय कशा पद्धतीने पहा रिप्लेमध्ये आपण ज्या पद्धतीने मात्र स्वतःच्या पॉलथ्रूमध्ये आले. स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता, बॉल हाताला लागलाय होय आणि तोपर्यंत मात्र चांगला क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. रुपेश गोंधळे नवीन फलंदाज मैदानामध्ये. चांगला ऑनसाईडला दिशा दिली. एक मात्र धाव मात्र पाहायला मिळतोय. ते एका धावेवरती समाधान मानावा लागतोय. मोठी धावसंख्या बनवायच्या विश्वास परिपूर्ण फलंदाज आपल्यावरती ठेवत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण मॅच नाही आहे, तुम्ही अगदी चॅम्पियन होण्याच्या एक पाऊल पुढे टाकणारी मॅच आहे. सुपर 3 मध्ये डेरे दाखल होईल जिंकणारा संघ. ते मात्र पाहायला गेलं तर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक महत्वाची विकेट प्राप्त करून दिले, कारण धावा आता हवी आहेत आणि त्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. धावा कशा पद्धतीने येतील आणि हा फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळेल. ध्रुव आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. परिपूर्ण मॅचला बनवलं गेलंय. सुपर 3 मध्ये प्रवेश कोण करणार. तिथे फटका फसलाय. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल तिथे ड्रॉप होते. भूषण म्हात्रे नाही का चान्स घेणार आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या जाते. 10 धावा 2 बॉलमध्ये 20 बनवायच्या आहेत. दोन बॉल 20. या बॉलवरती ही मात्र खराब शॉट सिलेक्शन आणि फलंदाज बाद होतील. कुणाल केने के बॅक टू डग आउट. आता 1 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. सुपर 3 मध्ये डेर दाखल होण्यासाठी सज्ज झालाय संघ. विठ्ठल जासई अनेक स्पर्धांमध्ये आता या वर्षी गतवर्षी मात्र सातत्याने मात्र नावाचा मात्र आपला परिचय दिलाय. विठ्ठल जासई संघ सुपर 3 मध्ये डेर दाखल झाला. तेथे परतीचा प्रवास करावा लागेल टीम मंजी स्पोर्ट्स चिरनेरला. परंतु मंजी स्पोर्ट्स चिरनेरनं मात्र चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये राहिलाय, कारण